भोकरदन तालुक्यात वाळू माफिया यांची दादागिरी। बामखेड्यातील जनतेच्या निवेदनाला प्रशासनाची केराची टोपली। भोकरदन तालुक्यातील बामखेडा रस्त्याची झाली चाळणी। अवैध रेतीचा हायवे शाळेतील मुलींना अडविला। हायवे पर्याय रस्ता करण्याची मागणी केली। तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठली दखल घेतली नाही। रस्ता न झाल्यास बामखेडची जनता उतरणार रस्त्यावर। रस्त्याची झाली दयनीय अवस्था। मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की वाळू माफिया यांना तहसीलदार यांचा आशीर्वाद आहे का, तहसीलदार यांचे अभय आहे का, असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे। आज भोकरदन तालुक्यातील बामखेडा या ठिकाणी अवैध धंद्याच्या रेतीच्या गाड्या हायवे या ठिकाणी भरण्यासाठी चालल्या होत्या। शाळेतली पोरांनी या ठिकाणी गाड्या अडवल्या, मुलींनी। आज आपण त्यांच्याकडून या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया घेणार, काय समस्या आहे, कशी अडवली ते गाडी आम्हाला रस्ता लागतो। कलेक्टर तहसीलदार तोपर्यंत आमचं दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, वाळूच्या गाड्या जाणार नाही, रस्ता बंद। त्यानंतर तुम्हाला म्हणजे शाळेत जाण्यासाठी बस नाही का? नाही, आम्हाला शाळेत जाण्यासाठी बस नाही। आम्ही दररोज पैपे जातो। आम्हाला एकदम ते हायवाले एकदम आमच्या जवळ हायवा नाही, ते आम्हाला काहीच कळत नाही, काय करू ते हरणं पण पाजत नाही, काहीच करत नाही। एवढे लोक लेकर दररोज शाळेत जाते, त्याला कळत नाही काही, मग आम्हाला बस लागते। त्यानंतर म्हणजे कधीपासून तुम्हाला पायी शाळेत जावं लागतं? पहिल्यापासून आम्हाला बस नाहीच आहे, पहिल्यापासून बस नाही आम्हाला, रस्ताच नाही, बसच नाही। आपण म्हणजे आतापर्यंत तुम्ही काही तुमच्या गावकऱ्यांनी की तहसीलदारला किंवा जिल्हाधिकाऱ्याला काही मागणी नव्हती केली? आमच्या लोकांनी केली होती, पण मग कोणी ऐकत नव्हतं, दखलच घेतली नाही कोणी। आपण या ठिकाणी बघत आहात, या दिदी या ठिकाणी अतिशय प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांचं म्हणणं झालं की या ठिकाणी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कुठलीही तक्रार या ठिकाणी दखल घेत नाही। आज आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की तहसीलदार अवैध धंद्याविरुद्ध काही कारवाई करणार का त्यांचा अवैध धंदेवाल्यांना आशीर्वाद आहे का, त्यांना पाठीशी घालणार आहे, अशी या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया या ताईने दिलेली। धन्यवाद। आज भोकरदन तालुक्यातील बामखेडा शिवारात अवैध रीतीच्या गाड्या या ठिकाणी पकडलेल्या आहेत। आज आपण बाबाकडून त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे। बाबा, काय नाव आहे आपलं? माझं नाव साहेबराव, मी राहणार बामखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। या ठिकाणी बामखेडवासियाची अशी हाल आहे की केदारखेडा ते बामखेडा शाळेतल्या मुलींना जाण्या येण्याची सुविधा नाही। सरकार याची बस सुद्धा देत नाही, दखल सुद्धा घेत नाही। आणि मुलींना ह्या गाड्या येतात, त्याचे खालून दगडे लागतात। ह्या रस्त्यावर मुरमाची कोणती सुविधा नाही आणि ह्या रस्त्यावर सगळे येणारा जाणारा सगळ्याला तकलीफ आहे। मुलींना सुद्धा येण्या जाण्याची रोज तकलीफ आहे। शासन याची जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या गाड्या जाऊ जाणार नाही। याची शासनाला दखल घ्यावी, तहसीलदार साहेबांना बी सांगतो आणि कलेक्टर साहेबांना बी सांगतो। त्यानंतर सरकारकडे आपली मेन मागणी काय असणारी समजा रस्त्या संदर्भात? रस्त्या संदर्भात एक तर बस, सरकारनं बस द्यावं मुलीला येण्या जाण्याकरता, नाहीतर हा रस्ता बामखेडा ते केदारखेडा दुरुस्ती करण्यात यावं। या अगोदर जिल्हाधिकारी किंवा आपण कलेक्टरला निवेदन दिलं होतं, ते समजा कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत दखल घेत नाही। त्यानंतर आपण काही लोकप्रतिनिधीकडे गेले होते का? गेलो होतो, पण आमदार साहेबाकडे गेलो आम्ही। त्यांना सांगितलं पण मी तहसीलदाराला सांगतो, तहसीलदार तात्पुरता सोडून देईल, रोड मंजूर झालेला आहे पण याला वेळ आहे व्हायला। तर तहसीलदार साहेबांना सुद्धा लक्ष घातलं नाही, कारण रस्ता तसा आहे, गाड्यावाड्याला बी त्रास होतो आणि मुलीला बी सगळ्यांना जाणाऱ्या तकलीफ यायची। कोणी जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत ही अशी आडावाडी झाल्यापेक्षा तहसीलदार साहेबांनी जातीने लक्ष घालावं किंवा कलेक्टर साहेबांनी जातीने लक्ष घालावं आणि या रस्त्याचा मार्ग मोकळा करावा। त्यानंतर मग आपल्या गावातील नागरिकांनी तुमच्या मतदानावर या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता। आता 2-3 महिन्यावर विधानसभा निवडणूक राहिली समजा, तर कदाचित प्रश्न रस्त्यात जर नाही सुटला तर आपली पुढची काय भूमिका असणार? आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकणार, 100% टाकणार बहिष्कार। आणि या रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत वाळूची बी अशी एखादी झाली हानमारी ही शासनानं दखल घ्यायला पाहिजे। उगाच काही गोष्टी पांगू देऊ नये, यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी। आणि नाही तर मतदानावर तर 100% बहिष्कार टाकणारच आहे आम्ही, त्याची तर काही विचारच नाही त्या गोष्टीचा। पण सुविधा घेतली लवकर, एक तर मुलीला एसटी पाठवावं, नाही तर रोड लवकरात लवकर दुरुस्ती करावं। सरकारकडे आपली म्हणजे या ठिकाणी वास्तविक पाहता रस्त्याची खूप अत्यंत आवश्यकता झालेली, म्हणजे रस्ता पाहिजे बस समजा, पर्याय रस्त्याची म्हणजे रस्ता कुठून तरी पर्याय रस्ता द्यावा, त्याबद्दल आपली काय मागणी असणार आहे सरकारकडे? रस्ता म्हणजे केदारखेडा ते बामखेडा याची लवकरच चौकशी करावी, लवकरच दुरुस्ती व्हावी, याचा प्रश्न सोडवावा रस्त्याचा। नाही तर मग उगाच गावकरी जर खिजरी गेली तर रस्त्यावर उतरतील, उगाच त्या गाड्यावाल्याला त्रास होईल
आणि कमी गावकऱ्याचा आणि शासनाचा विरोध लागल्यापेक्षा शासनाने त्याच्या अगोदरच चौकशी करावी, दखल घ्यावी, हीच माझी आमची गावकऱ्याची मागणी आहे. या अवैध धंद्याच्या गाड्या चालू आहे, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याला आपण काही निवेदन दिलं होतं समजा अवैध धंदे चालू म्हणून त्या संदर्भात काही? नाही, ते आम्ही अगोदर नाही करते, निवेदन देईल नाही याच्या अगोदर, पण आता द्यावं लागेल. आपण या ठिकाणी बघत असताना आता यांनी बाबांनी या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघणार की तहसीलदार या विरुद्ध कारवाई करणार का त्यांना पाठीशी घालणार का त्यांचा आशीर्वाद आहे, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. धन्यवाद.